नमस्कार. आज आपण क्रिसमसविषयी केक बनवूया. कॅरेट केक मऊ लुसलुशीत बघू शकता, छान जाळी आली. तर आपण आज कप केक बनवूया. तर मी वाटीचा वापर करणार आहे. तुम्ही कप वापरू शकता किंवा ते कागदी ग्लास मिळते ते वापरू शकता. तर वाटीला तेल लावून घेतलं, त्यामध्ये बटर पेपर टाकलं, त्याला पण तेल लावून घेतलं. एका बाउलमध्ये मी 1/4 कप ऑइल घेतलेलं आहे, सनफ्लॉवर ऑइल आहे. आणि 1 कप दूध घेतलं, थंड दूध आहे. 1/4 कप साखर घेतली, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तिन्ही पण आपण छान फेटून घ्यायचं. त्यानंतर मी 1/2 कप मैदा वापरणार आहे. कढई गरम करायला ठेवली मीठ टाकून, म्हणजे आपलं हे फेटेपर्यंत कढई पण छान गरम होती. बेकिंग पावडर घातलेला आहे 1 चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा घातलेला आहे. आता हे सगळं आपल्याला चाळणीमध्ये टाकून चाळून घ्यायचं, म्हणजे एकसारखं मिक्स होते आणि पीठही थोडंसं हलकं होते. तर मी हे मैदा वापरलेला आहे आज. छान फेटून घ्यायचं. जेवढं जास्त फेटाल तेवढी जास्त छान जाळी येते. अर्धा कप मी बारीक किसणीने किसून घेतला गाजर, तो घातला. त्यानंतर थोडंसं विलायची पावडर, त्यानंतर व्हॅनिला इसेन्स घातला. छान फेटून घ्यायचं. बघू शकता मस्त फेटलं गेलं. बॅटर पण आपलं छान तयार झालेलं आहे. आता आपण हे सगळं वाटीमध्ये टाकून घेऊया, कारण आपली वरती कढई पण गरम झालेली आहे. तर मिश्रण आपल्याला फुल वाटी भरून नाही घ्यायचं आहे, थोडंसं रिकामी ठेवायची, म्हणजे आपला केक छान फुलला जातो. वरतून थोडेसे ड्रायफ्रूट घातले मी आणि कोको चिप्स पण घातले. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या 40 मिनटं बेक करून घ्यायचं आहे. 40 मिनटानंतर बघू शकता मस्त बेक झालेला आहे. चाकूच्या सहाय्याने बघायचं. तर तुम्ही चाकू प्लेन निघालेला आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. तर आता याला थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं. गॅस बंद केला मी. आता थंड झाल्यानंतर तुम्हाला काढून पण दाखवते. कलरही छान आला आणि गाजर घातल्यामुळे चवीलासुद्धा अप्रतिम आहे. छान जाळीदार आपला आज कॅरेट केक तयार झालेला बघू शकता तुम्ही. तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब पण करा. तुम्हाला कट करून पण दाखवते मी. एक मस्त जाळी आली आहे. धन्यवाद.